5 मिनिट अवकाश होता. आता त्यांनी मागच्या रविवारी ते जे 9 गुण आहेत ते सांगितले ब्राह्मणाचे. तुम्ही असं धरून चाला. समर्थाने दासोरामुळे ब्राह्मणाची व्याख्या केली. ब्रह्म जानाती तो ब्राह्मण. बरं का, ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केले ते सत्पुरुषाचंच वर्णन. क्षम दम तितिक्षा हे गुण आणि पूर्ण असणं म्हणजे तो सत्पुरुषच समजा. आपण नाही तरी अत्यंत उत्तम साधक असं समजा. आता काय आहे, सगळे साधक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सगळ्यांचं ध्येय ईश्वर प्राप्ती हे ध्येय. असा असताना मग हा फरक का, तर ह्या मनोरचनेवरती आहे. याला तिने पर्सनॅलिटी असं म्हणतात. इंडिव्हिज्युअलिटी नव्हे, पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व निराळं आहे. एखाद्या माणसाचा स्वभाव शांत असतो, एखाद्या माणसाचा स्वभाव क्षमाशील असतो, त्याच्या उलट एखाद्या माणसाचा स्वभाव भानखोर असतो, एखाद्या माणसाचा स्वभाव स्वाभाविक विरोधी असतो. तर ह्या ज्या व्यक्तिमत्वाच्या निर्णयात दर्शक गोष्टी आहेत, या गोष्टीवरती त्याचं ते वर्गीकरण अवलंबून आहे. आता हे जे गुण सांगितले हे त्याच्या अंगी कसे असतात याचं वर्णन ज्ञानराज करतात. आणि मग क्षत्रियाचे गुण सांगतात. पहिल्यांदा म्हणाले नवगुण रत्ना करू, याला नवरत्नांचा हार न फेरी तरले जिन करू प्रकाश उदय. सूर्य आहे, सूर्य उगवला तो जसा प्रकाश फेकीत जातो, त्याला काही त्याचे कष्ट नाही. तस हा जो ब्रह्मवृत्तीचा माणूस आहे याच्या अंगी हा नवरत्नांचा हार जो आहे हा समुद्रासारखा असतो. म्हणजे त्याला अंत नाही. कितीही जरी तुम्ही त्याला त्रास दिला त्याची क्षमा भंगायची नाही, कितीही त्याला संकट येऊ दे त्याची शांती भंगायची नाही. हीच खरी शांती. हो, नाही तर तुम्ही आम्ही शांत आहोत असतो का, व्यवहारात जो पण गायापण येते तो पण शांतच आहोत आपण, ते नाही. म्हणून म्हणाले हा नवरत्नांचा हार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, आपण आपल्याकडे या नवरत्नाला फार महत्व आहे. ते इथे एक व्याख्यान देत असत बघा. प्रत्येक रत्नांचा काय परिणाम होतो माणसावर, रोगावर, याच्यावर त्याची काहीतरी व्याख्यान दिली. ही नवरत्न अतिशय मौल्यवान नव्हे, भाग्याच्या दृष्टीने फार महत्वाची समजली जातात, बरं का. तेव्हा अशा नवरत्नांचा हार याच्या गळ्यात असतो. काय आहे हार म्हणला तरी काढून ठेवता येईल, ते मी ज्ञानेश्वर महाराजांना सहन झालं नाही. ते इतकं अंगभूत असतं. ते कसं अंगभूत असतं याला तिने 3 दृष्टांत दिले. म्हणाले नाना चाफा चापोळी पूजिला, चंद्र चंद्रिका धवळला, चंदन निजे चर्चिला, सौरभे जेली, तैरी नवगुणती करग, लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, काहीच नसंडी अंग ब्राह्मणाचे. शेवटच्या ओळीचा अर्थ असा आहे, केव्हाही तो त्या ब्राह्मणाचे अंग सोडित नाही, म्हणजे त्याच्या अंगभूत असतो. कसा, 3 दृष्टांत. पहिला, चाफ्याचं झाड आहे आणि चाफ्याचं झाड हे अतिशय सुगंधित आहे. किंबहुना वैष्णव लोकांमध्ये चाफ्याला देवाच्या पूजेसाठी अतिशय महत्व आहे. जसं बायकांना डोक्यात घालण्यासारखं महत्व आहे तसं अतिशय महत्व. तेव्हा म्हणाले चाफ्याच्या झाडाची पूजा चाफ्याच्या फुलाने जशी करावी तसं या ब्राह्मणाच्या अंगी हे गुण असतात. म्हणजे काय, फूल हे काय आहे, त्या वृक्षाचं एक प्रगट स्वरूप आहे, एक्सप्रेशन आहे. त्याचा आतलं जे आहे ते व्यक्त आहे. तेव्हा ब्राह्मणाच्या अंगी त्याच्या जीवनात जे व्यक्त व्हायचं ते हे नवगुणच व्यक्त होतील, दुसरं काही नाही. हा एक दृष्टांत आहे. चाफा कसा आहे पुन्हा, किती सुंदर वास असतो त्याचा.
म्हणजे त्याचं फरक आहे पिवळा, पांढरा आणि हिरवा. तो हिरवा चाफा तरी विचारू नका, तो पानात असतो दिसत नाही, पण वास काय सुरे घेतो. प्रपंचाचा साधू असंच असतो बरं का. कसा असतो, अरे झाड आहे, फूल दिसत नाही, सुगंध येतोय ना, तसं तो दिसतो प्रपंचामध्ये, पण अरे त्याच्या आनंदाचा सुगंध आजूबाजूला दरवळतो, त्याला भेटले की आनंद वाटतो, समाधान वाटतं. असा तो चाफे तर चाफ्याने चाफ्याचं झाड पूजलं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जे काही पवित्र पूज्य सगळे असेल तर त्याच्या गुणांचे व्यक्त स्वरूप आहे, त्याच्या वागण्यातच तेच व्यक्त स्वरूप दिसेल. हा पहिला दृष्टांत. दुसरा, चंद्र चंद्रिका ढवळला. चंद्र उगवला की चंद्रिका आलीच, आणि ती कशी अत्यंत पांढरी स्वच्छ पण सौम्य. याचं लक्षात ठेवा. आपण चंद्राचा दृष्टांत का दिला इथे पुढे सांगतो मी आपल्याला. तर हा जो ब्रह्मवृत्तीचा मनुष्य आहे याच्या जीवनामध्ये प्रथम कोण असेल तर शुभ आहे सगळं. आपल्याला माहिती आहे ना मराठी म्हण, माणसाचं साधकाचं आणि पुढाऱ्याचं वर्तन धुतलेल्या तांदळासारखं पाहिजे, म्हणजे स्वच्छ, कुठेही त्याला डाग असतं कामाचं नाही. मला एक गांधींचं वाक्य आठवतं. लोकमान्य जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काय म्हटले, 2-4 वाक्य आले त्यात एक सांगतो आपल्याला, आणखी पण दुसरं सांगेल. हिज प्रायव्हेट लाईफ वॉज स्पॉटलेसली क्लीन. हे गांधींचं सर्टिफिकेट आहे लोकमान्याला. बरं, आजकालच्या काळात किती महत्वाचं आहे तुम्हीच बघा. की खाजगी जीवन म्हणजे अगदी धुतलेल्या तांदळासारखं. शत्रूने सुद्धा असं म्हणणं म्हणजे काय विशेष, गांधी शत्रू होते पण लोकांनी असं म्हणणं तेवढं हे आहे. तेव्हा चंद्र चंद्रिका ढवळला, त्या माणसाला पाहिल्याबरोबर, त्या माणसाच्या सहवासात राहिल्याबरोबर तुमचं जीवन तर स्वच्छ झालंच पाहिजे, पण तुम्हाला शांती मिळाली पाहिजे. चंद्र चंद्रिका ढवळला. चंद्रिका चंद्रापासून निराळी करता येत नाही, असं सत्पुरुषाची खूणच आहे. त्याच्याजवळ राहिलं आनंदच आहे, दुसरं नाहीच. संतांची एक गावी प्रेमाचा सुकार, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तिथे अंधच नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काही नाही, प्रेम आहे तिथे आनंद. तिसरी गोष्ट, का चंदन निजे चर्चेला सौरभ्याची. चंदनामध्ये सुगंध असतो, तो सुगंध केव्हा बाहेर पडतो, त्याला घासल्यानंतर तो बाहेर पडतो. ते म्हणाले चंदन हा जेव्हा तुम्ही घासता त्या चंदनाला तुम्ही जर ते घासलेलं चंदन लावलं तर जसं त्या चंदनाची पूजा केल्यासारखं होईल. तसं या ब्राह्मणाच्या जीवनात, या सत्पुरुषाच्या जीवनात जेव्हा निर्णायक प्रसंग येतात आणि त्या प्रसंगानिमित्त त्याचे ते गुण बाहेर पडतात, त्या गुणांचा जो सुगंध आहे तो काही आवडत नाही. मला एक रैदासाचं पद आठवतं. त्यांनी आपण कसे आहोत, देवाशी माझा संबंध काय सांगितलाय. ते म्हणाले, तुम स्वामी हम दासा ऐसी भक्ती करायला रैदासा. हे शेवट केवळ आहे की तू माझा स्वामी आणि मी तुझा भक्त. तर म्हणजे माझा तुझा संबंध कसा आहे. तर म्हणाला, तुम चंदन हम पाणी अंग अंग बास समान. काय अप्रतिम दृष्टांत आहे. पाणी आहे, चंदन पाण्यामध्ये उगाळलं तर त्या पाण्याच्या कणाकणामध्ये ते चंदन जसं सौरभ्य सुगंधानं भरून राहतं, तसं माझ्या आत बाहेर माझा स्वामी भरून राहिले. तसं या सत्पुरुषाच्या चरित्रामध्ये जो आनंद आहे, सुगंध आहे, तो सुगंध या गुणांचा आहे. आणि तो केव्हा बाहेर पडतो, चंदनाला घासल्याशिवाय ती येत नाही. तसं टेस्ट आणि ती रोज आहे. हो, प्रपंचामध्ये तर काही विचारू नका, रोज परीक्षा आहे. म्हणून प्रपंच आपला वर्कशॉप आहे. त्याची तक्रार करू नका, मोठोच आहे आणि म्हणूनच वर्कशॉप आहे, नाहीतर दुकानच झालं असतं. तुम्हाला माहिती आहे ना, वर्कशॉप मधल्या वस्तू विकत नाही बाहेर, त्या तुम्हाला शिकण्याकरता असतात. तेव्हा प्रपंचात ते असं आहे. म्हणून हे तिन्ही दृष्टांत फार सुंदर आहेत त्यांच्या चरित्राबद्दल. हे त्याचं व्यक्त स्वरूप काय येतं हे येतं म्हणाले.
दुसरं म्हणाले त्याच्या जीवनात चंद्रिका आहे, स्वच्छ आहे सगळं आणि तुम्हाला शांती मिळाली. आणि तिसरी गोष्ट, चंदनाला घासल्यानंतर त्या चंदनाला जशी चर्चा करावी, लिंपावं, त्याप्रमाणे याचं जीवन असतं. हे सांगून म्हणाले ते न गुण टिकलं ते हे ब्राह्मणाचे अव्यंग, त्याच्या दोष नाही, जीवन पूर्ण, जीवनामध्ये कोणत्याही अपूर्णता दोष नाही. आणि हे नवगुणांचा अलंकार तो घालतो. आणि हा अलंकार कसा आहे, तो कधीच न संधी अंग. इतर अलंकार काढले घातले परके असतात. हा अलंकार कसा आहे, घातला घातला, हा अंगभूतच असतो किंवा त्याचं जीवनच त्यामध्ये असतं, म्हणून तो काढता येते. मग म्हणाले आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐके प्रज्ञेची बरोबर. तेव्हा धनंजया, अर्जुना तू अति बुद्धीला नीट लक्ष देऊन बुद्धीच्या तू आता क्षत्रियाची लक्षण आहे. आता पहिलं शौर्य, शौर्यन तेजो धृतिदाक्ष. शौर्य ज्ञानेश्वर महाराजांचं तो ओळ्याच्या वाचवाने तरी भानू हा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहेन पाहिजे जावळिया. दुसरी उभी ऐसा स्वयं बनो जीवे लाठू सावळे वे उभटू ते शौर्य राजेत श्रेष्ठू पहिला गुण. आता ते सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचं द्या. शूर मनुष्य कोण, शूर लढणारा तो शूर, जो लढत नाही तो शूर नव्हे. मग शूर म्हटलं की त्यात काय काय गुण आले. पहिला गुण असेल तर संघर्ष पाहिजे. अहो नाही तर शौर्य दाखवायला अवसर कुठे. शूर म्हणला की वॉर, संघर्ष आला पाहिजे. ते मुसोलिनीचं एक वाक्य आहे की लढाई ही राष्ट्राला कशी आहे, स्त्रीची पूर्ण विकसित अवस्था येण्याकरता गर्भारपण जसं आहे तसं राष्ट्राला तेज येण्याकरता लढाई आहे. नुसती एमर्जन्सी मध्ये तिथं आपली नुसती एमर्जन्सी, लढाईची जर असेल लढाई ही एमर्जन्सीच आहे. म्हणजे शूर म्हणलं की संघर्ष आला. दुसरं काय आहे त्यामध्ये, संघर्ष आला त्यामध्ये पराक्रम आहे. संघर्ष आहे, पराक्रम आहे. पराक्रम म्हणजे काय हो, दुसरा जो माझा शत्रू आहे त्या शत्रूला हरवणं किंवा आक्रमण करणं याचं नाव पराक्रम. नाही तर पराक्रम नाहीच काही. अहो तो आला आणि तुम्ही पांढरं निशाण दाखवलं तर हा पराक्रम नाही. त्याला नाम मोहरम करणं, त्याला जिंकणं, त्याला नमवणं हा पराक्रम आहे. पहिलं काय आहे त्यामध्ये शौर्य म्हटलं कुठे असो संघर्ष आहे. दुसरं त्यामध्ये पराक्रम आहे. तिसरं काय आहे त्यामध्ये साहस आहे, ऍडव्हेंचर आहे. म्हणजे वाटते ते होईना का जे इतर माणसं करीत नाही ते मी करून दाखवतो. नाही तू शूर नव्हेच. घरात बसून शौर्याची मोठी होणार नाही. तर घरातला संघर्ष निराळा आहे, तो सांगतो मी आपल्याला पुढे. परंतु हा बाहेरचा, समाजाचा बाहेरचा साहस आहे. साहस पुष्कळ लोक करतात बघा. आता हे डोंगरावर चढतात किंवा अग्निशामक दलाचे लोक अग्नीत जातात किंवा या शर्यतीत भाग घेणारे लोक असतात. त्या घोड्यांच्या शर्यतीची तुम्ही चित्र पाहिलीत का? आम्ही काय कधी तिथे गेलो नाही. फार ते घोडे पडतात, ते वरचे बसणारे म्हणजे साहसच आहे ते. आणि त्याला पडला की गेला मेला तो हात तोड म्हणून, नाही का? म्हणजे साहस आहे. इंग्लिश मध्ये त्याला ऍडव्हेंचर म्हणतात. म्हणजे कसं, एक मनुष्य आहे प्रपंचाला कंटाळला, गेला सगळं सोडून आणि एकदम संन्यासी झाला. काय होईल पुढे? साहस आहे. उदाहरण सांगितलं मी आपल्याला, साहस आहे. किंवा उत्तम नोकरी चाललेली आहे आणि धंद्याचे खूप डोक्यात घेतलाय आणि गेली एकदम नोकरी सोडून सगळे, साहस आहे त्यामध्ये. पुढे चांगलं चाललं तर ठीक आहे हो, नाही तर बायको टाळू बळवल्याशिवाय राहत नाही. मग पण साहस आहे ते. चांगलं वाईट हा प्रश्न नाही, साहस काय मला सांगायचं. किंवा एखाद्या माणसाने सांगितलं ना आमच्या मुलीशी लग्न करू नको का, तिला जरा समज कमी आहे, मी तिला सुधीन, तू लग्न करणं साहसच आहे. नाही ते लग्न साहसच आहे. बाईला काय साहसच आहे. चौथी गोष्ट असेल
तर निर्भयता आहे. निर्भयता जर नसेल त्याला शुभ म्हणाल का तुम्ही? निर्भयतेच्या उलट काय माहिती ना, डरपोक. उलटू शब्द आहे पण बरोबर आहे. डरपोक माणूस शूर बनू शकेल? शक्यच नाही बनणं. तेव्हा शूर म्हटलं की 4 गोष्टी आल्या: संघर्ष, पराक्रम, साहस आणि निर्भयता. आपण ज्ञानेश्वर महाराजचे दृष्टांत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय आहे, आम्ही सायकॉलॉजीचा अभ्यास केल्यामुळे उघडी पडते इथे. हे जर शौर्याचे गुण आहे तर क्षत्रियाच्या अंगी पहिला गुण जर शूरपणा असेल तर हा पाहिजे. काय म्हणाले? भानु हा तेजे नापेक्षी जेवी विरजे. विरजे म्हणजे मदत. बघा, ब्राह्मणाच्या याला चंद्रिकेची उपमा दिली, क्षत्रियाच्या शौर्याला सूर्याची उपमा दिली. ब्राह्मणाचं तेज आहे ते सौम्य तेज आहे, क्षत्रियाचं तेज आहे उग्र तेज आहे, म्हणून सूर्याची उपमा दिली. त्यांना ठेवा, आपण चंद्रिका म्हटलं नाही त्यांनी. मग हा जसा सूर्य प्रकाश करताना कोणाच्या मदतीची अपेक्षा करीत नाही, तसा हा शूर पुरुष तो आपल्या एकट्याच्या जीवावरती संघर्ष करतो. म्हणून अर्जुनाचा जर खरं अहंकार असेल तर तिथे होता, अरे या कौरवाला मी मारणार आहे, भीष्मन द्रोण झाले तरी काय, मी त्याला मारणार आहे, हा जो अहंकार होता हा परमार्थ दृष्ट्याला बरोबर नव्हता म्हणून गीता सांगितले. नाही तर त्याचं म्हणणं बरोबरच होतं. अरे यासमोर कोण उभा राहील? आणि आपल्याला माहिती आहे ना, जोपर्यंत कर्ण होता तोपर्यंत दुर्योधनाला यशाची आशा होती, कारण अर्जुनाला मारणारा एकटाच वीर त्याच्याकडे, आणि तो जेव्हा गेला त्या यशाची गेली. हा सुरेख आहे तो, की केवढा भरोसा त्याच्यावरती. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला तुमचं जरा 100 कॅमी पॉवर लावा किंवा दिवा म्हणून अपेक्षा करीत नाही. तसं शौर्य गाजवण्याकरता संघर्ष निर्माण झाल्यानंतर जरा मला पाठिंबा देता का म्हणून की इलेक्शन नव्हे हो, की आपले तुम्ही मदत करा, तुम्ही मदत करा, तुम्ही खा मी खातो, हे मार्ग नाही. हा शो. दुसरं म्हणाले, सिंह न पाहिजे जावळीया. जावळीया म्हणजे पीए, पर्सनल असिस्टंट, पेशवा, पेशीतला मनुष्य जवळ असू दे बुवा, कुणीतरी जवळ पाहिजे. तर सिंह जेव्हा हल्ला करायला जातो सावजावर, त्यावेळेला त्या बायकोला कोणाला बरोबर घेऊन जात नाही, आपल्या असिस्टंटला बरोबर घेऊन जात नाही, एकटा जातो आणि मारतो. हो ना? असा संघर्षाला चालल्यानंतर याला कोणाचीही अपेक्षा नाही. हा खरा शूर. पुढे म्हणाले, ऐसा स्वयंभू जीवे लाटू. लाटू म्हणजे बलवान, सामर्थ्यवान, ज्याच्या अंतर्यामी अशीच एक बलवान शक्ती असते की जो स्वयंभूच आहे. स्वयंभूचा अर्थ इथे स्वाभाविक आहे, जन्मतःच ज्याला आहे. सावायेवी न उद्भटू. काय शब्दाची, जसं ते निष्ठंक बुद्धी सांगितलं ना मी, ते मला डॉक्टर उपाध्याय त्याचा आणखी अर्थ सांगितला की मला टंक म्हणजे ओळखडा. ओळखडा येतो ना, ओळखडा, अभिमान, राग, हे सगळे निष्ठंक म्हणजे नसणारे. म्हणजे निष्ठंक बुद्धी म्हणजे जी अभिमान रहित आहे, जी गर्व रहित आहे, कामक्रोध रहित आहे, अशी जी बुद्धी ती निष्ठंक बुद्धी. आता इथे शब्द काय वापरलाय त्यांनी? हा स्वयं बलवान आहे, लढायला तयार आहे. त्यांनी काय दिलं? सावायेवी न उद्भटू. भट, भटाची पुष्कळ अर्थ आहे. एक अर्थ आहे चहा पाणी देणारा ऑफिस मधला, अजून त्याला भटच म्हणतात ना. दुसरं ब्राह्मणाला सुद्धा कोकणामध्ये भट म्हणतात. हा भट तो नव्हे, ज्ञानेश्वर महाराजांचं भट तो नव्हे. भट म्हणजे सैनिक, लढणारा शूरवीर, याला भट म्हणतात. उद्भट मानलेला आहे. उच्च म्हणजे उत्कर्षाचा, प्रगतीपर, उंच नेणारा. उत्कर्ष आहेच की, उत्पत्ती म्हणतात. तेव्हा हा शूरवीर कसा आहे? यशाकडेच नेहमी जाणारा असा हा शूरवीर. त्याला माझा पराभव होईल ही सूचनाच नाही. लक्षात ठेवा, आपण मानसशास्त्राचा कायदा असा आहे, त्यातल्या त्यात त्याला आयडियलिझम म्हणतात. त्याचा म्हणणं असं आहे,
आपल्याला जे रोग होतात त्याचं बीज आधी मनात येतं आणि मग शरीरात येतं. तुमची जी दुःख आहे त्याचं बीज मनात येतं आणि मग शरीरात येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. खरं खोटं तुम्ही बघा असे काय आहे, पण मन त्याचं विकृत नाही. त्याच्या मनामध्ये अपयशाची शंकाच नाही, मला येणारच, यश येणारच, अशी त्याची ही आहे. मग असा तो उद्भट म्हणाले हा शूर मग ते शौर्य का श्रेष्ठ पहिला याला मी शौर्य म्हणतो. आता हे राहू द्या, हे काय आहे, याला प्लेटोने वॉरियर असं म्हटलेलं आहे. तो पहिला ब्राह्मण जो आहे तो वाईज मॅन, द फिलॉसॉफर. हा दुसरा जो आहे हा वॉरियर. वॉरियर म्हणजे त्याचा स्वभावच निराळा असतो, बरं का. त्यातल्या साधारण जर असला ना, स्वार्थी असा हा जो आहे तो भांडणाला पेटला ना त्याला हरवणं फार मुश्किल होते बघा, अगदी. म्हणजे तो इतका जिद्दीचा असतो की बोलायची सोय नाही. मी आपल्याला त्या स्टेशन मास्टरची गोष्ट सांगितली ना, तशी काही लोक ना कोर्टामध्ये लढण्याची भयंकर सवय असते. काही देणं नाही घेणं नाही, पण एकदा पेटलं की पेटलं. काय पैसा खर्च करतील, नामुष्की होईल, पण शेवटपर्यंत नेतील. हा गुणच आहे बरं का त्यांचा. हा शूरत्वाचा किंवा शौर्याचा गुणच आहे. आपल्याला ते नको आहे. तुकाराम महाराजांनी एक अवघड, तुकाराम महाराजांच्या पूर्वजामध्ये कुणीतरी लढाईवर गेले होते म्हणतात, पण तुकारामांचे आजार बाप हे कुणी लढाईवर गेले होते. पण स्वतः काय म्हणतात, आम्ही वीर विठ्ठलाचे गाढे. ते आम्ही विठ्ठलाचे मोठे जबरदस्त वीर पडले. अरे मग म्हणजे काय केलं, काय शौर्य गाजवलं, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. ते तुम्हा आम्हाला लागू आहे. तुम्हा आम्हाला आता काही सैन्यात जाऊन मारामारी करायची नाही. अरे गाडीमध्ये सुद्धा मारामारी करायची सोय नाही. एक थप्पड मारली तर ब्लड प्रेशर वाढून म्हणून जाऊ आपण. आपण काय पापाचं पितर. मुंबईचा माणूस म्हणजे काय, हवा बदलली की पटली गेली, अशा काही जरा पाऊस पडला की पोट बी घडलं नाही का. मुद्दा सांगण्याचं काय, आपलं शौर्य सगळे असेल तर जिंकावा संसार. बर, आणि संसार जिंका म्हणजे काय करा बघा, स्वतःला वीर म्हणून घेत आहे. ये काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी. अहंकार जिंकणं हे शौर्याचं काम आहे म्हणा. बाकीच्यांच्या वर घोड्यावर स्वार जसा बसावा, त्या घोड्याला ताब्यात ठेवावा, तसं म्हणाले अहंकार यांच्या मानगुटीला बसलेला आहे. अहंकार जिंकणं हे खरं शौर्याचं रक्षण आहे. आणखी दोन लक्षणं सांगितली आहेत त्यांनी. पहिला संसार जिंकणं हे शौर्याचं काम आहे. संसार जिंकणं म्हणजे अहंकार जिंकणं आहे. आणि म्हणाले पण आयुष्या नावे, पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे. तुम्ही विडा उचलतो म्हणतात ना, ते पूर्वी असे बरं का, अलीकडे सुपारी देणं म्हणतात त्याला. आमच्याला मारून टाकते सुपारी उचलली म्हणतात. त्या अफजल खानाने विडा उचलला विजापूरच्या दरबारामध्ये की शिवाजीला ना अरे डोंगरात जाऊन दिलं मी मारतो म्हणाला. बरं का, ते प्रकरण फार मोठं होतं बरं का. शिवाजीने मारलं म्हणून सोडून द्या, थोडा उंचा पुरा. शिवाजी महाराजचे मनुष्य 5 फूट 3 इंच 4 इंच आणि श्रीम होता. काय प्रचंड पठाण तो, थोडा मोठा गाडी बिडी बरोबर त्याचे सैनिक आणलेले त्यांनी. आणि त्यांनी धरला तर शिवाजी खांद्यापर्यंत आला त्याच्या, त्याला धरला तो. तेवढं प्रकरण असेल, पण हा घाबरला नाही. यांनी मारले सोडून द्या. त्यांनी विडा उचलला होता. म्हणजे पण केला, हा मला सांगायचं आहे. पण केला म्हणजे एक शपथ घ्यायची आणि म्हणायचं हे करणार मी, वडा देऊ दे. शूर माणसाचं काम आहे. अरे मी आहे ना, तुम्ही काय करतो. आपली गोष्ट ऐकली. एक ऐतिहासिक गोष्ट म्हणून पुस्तक आहे, त्याची भाग आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की एकदा पेशवा निषेध दुसरा बाजीराव त्यांनी एकदा त्याच्या सरदारांना जेवायला बोलावलं. जेवायला बोलावलं, त्यात गोखले होते. तेव्हा ते आले तर प्रत्येक त्यांनी जे बोलावलं होतं ते मेहून बोलावलं होतं, नवराबाई बरं का. तेव्हा गोखले आले तेव्हा त्यांनी आले आणि ज्या बायको करता ठेवलेल्या पाटावरती तलवार ठेवली बरं का. हे काय म्हणाले, अरे ही माझी सहचारिणी आहे म्हणजे खरी. म्हणजे काय, तुम्ही लग्न हिच्याशी केलंय, पण लावलाय म्हणाले, तलवारीशी पण लावलाय, अशी भाषा गोखलेने वापरली. बरं, ते शेवटच्या ब्रिटिशाशी लढणारा तोच होता ना, आपल्याला माहिती आहे. तेव्हा सांगायची किंमत अशी, पण म्हणजे ध्येय
निश्चयानं ठरवणं. ते म्हणले काय पण पाहिजे देव धरी जे तो भावे. काय तुकाराम महाराज सांगतात, देवाला घट्ट धरून ठेवा. प्रेमाने, श्रद्धेने, आस्तिकपणानं देवाला घट्ट धरून ठेवलं हा खरा पण आहे. हे शौर्याचं काम आहे. आणि मग शेवटी म्हणतात तुका म्हणे जियावे ऐसे सत्कीर्तीने बरोबर. अशी कीर्ती करून जगात जगाव नाही तुम्ही आम्ही सत्तूच आहे बघा. मग हे शौर्याचं काम आहे. आता गंमत अशी, याच्या 4 गोष्टी कुठे? आपण 4 गोष्टी पाहिल्या. त्या 4 गोष्टी या शौर्यात कुठे आहेत? पहिली गोष्ट जर असेल तर संघर्ष. रात्रंदिवस रामा युद्धाचा प्रसंग. आणि तुम्ही आम्ही रोज हात खातो. आता काय करावं, खातोच हात नाही का, आणखी काय करावं. काय महाराजांनी इथे गंमत केली आहे. गिरस्त म्हणाला तुम्ही नाम घेताना ना म्हणाले मन ऐकत नाही. बरं का असं तो बोलला, मन ऐकत नाही. कोणाचं म्हणाले? माझं. अरे तुझं मन आहे मग तुझं ऐकत नाही, मग तुझं कुठे आहे म्हणले ती. नाही का आपली स्थिती अशीच आहे नाही का. माझं म्हणून घरात पाळलंय, माझं ऐकते, माझं नाहीच आहे. माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपल्याला? तुकाराम महाराज म्हणाले या मनाच्या मागे लागलो तर रात्रंदिवस म्हणजे युद्धाचा प्रसंग. बरं हे पाठीच कोण आहे येणारे? अंतर्बाह्य जग आणि मन. वा, आतलं जग आणि बाहेरचं जग. बाहेरचं जग पुरवलं, तुम्ही दार लावून बसलात की नाही, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. पण हे आतलं जग म्हणजे काय विलक्षण आहे की मग दार लावून बसलं जोरात येतं. आणखी जग करायला की जोर करते की नाही ते मला माहिती आहे. हे जग अंतर्बाह्य जग आणि मन. बरं होतं काय म्हणाले पुढे? पूर्वीच्या लढाईमध्ये ते काय बॉम्ब बिम नव्हते, तलवारी ढाली, त्यांच्याकडे बंदुकाही फारशा नव्हत्या. नाही तुकाराम महाराजांच्या वेळेला बरं का ढाल तलवारीचं लढणं असायचं तर काय व्हायचे? जे आघात व्हायचे तलवारीचे त्या ढालीवरती व्हायचे. ढाल पुढे गेली की आघात किंवा चिलखत असेल त्यावरती आघात व्हायचे. आणि शिवाजीचं असंच झालं ना. शिवाजीने लोखंडाचा टोप घातला होता म्हणून त्या सय्यद बंडाने जो वार केला यांनी त्याला फाडलं. त्याची वागणखानी आतडी काढल्यावर त्यांनी वार केला, तो टोप लावून बसला म्हणून शिवाजी वाचला. नाही तर तिथे मुंडकं म्हणायचंच खाली. सांगायचं हेतू काय आपल्याला की याला पाहते कोण आहे? ते म्हणजे अंतर्बाह्य जग आणि मन. आपलं जग इतकं भयंकर आहे, ते वार करतं आपल्यावर. लढाई म्हटलं म्हणजे तुम्ही त्याच्याशी लढायला गेलात म्हणजे ते वार करतात. तर म्हणले जीवाही अगोज पडती आघात. सारखे वार येतात. मग काय करतो मी? मला इजा होऊ नये म्हणून येऊन या नित्य नित्य वार. सारखं म्हणाले ते वार मला टाळावे लागतात. मग आता याच्यामध्ये काय करावं? किती वर्ष लागतील? थकतो ना शेवटी. किती मान करेल तो शत्रू. काय भयंकर. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघ्याचे काळे गेले तोडणं म्हणाले. इतकं बळ जगाच्या वाङ्मयात सत्पुरुष असं सांगणारा नाही. आपण सगळं वाचून सांगतो नाही. इतकी आतली अवस्था सांगणारा नाही. फारच लक्षण आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान मराठीला हा लावला, शंकाच नाही. पदोपदी सामान्य साधकापासून ते सिद्धापर्यंत येणारे जे अनुभव आहेत त्या पुरुषाने अशा सोप्या सोप्या भाषेत सांगून ठेवले. कोण ज्याला पाहिजे त्याला हात धरून जावे अशा पैकी. मग म्हणाले हा शूरवीर खरा. रात्रंदिवस युद्ध आहे. पराक्रम कशात आहे? मी सांगितलं पराक्रम दुसऱ्याला ताब्यात आणणं, दुसऱ्यावरती स्वामित्व गाजवणं, जिंकणं नाही का.